सकाळचे 3:45 वाजलेत आणि मी निघालो आहे एक स्पेशल ओकेजनसाठी. ओके, तर भेटूया आपण आपल्या बाईकवर थोड्याच वेळात आणि कळेल तुम्हाला हे ट्विस्ट काय होतं आणि आपण कुठे चाललो आहेत आता. चला तर या अविस्मरणीय क्षणांचा अनुभव घेऊयात. काय व्ह्यू आहे कोकणातला. हा बघा, काय ती गाडी, काय ती डोंगर. समोर समोर असं वाटतंय की त्या डोंगरामधून ढग एकदम असे खाली आलेले आहेत आणि आपला हात असा लागेल की काय त्या ढगांना. असं एवढं सुंदर असं एक्सपिरियन्स म्हणजे असा अनुभव घेणं खूप खूप म्हणजे खूप बरं वाटतं आज. तेव्हा तुम्ही बघू शकता तेव्हा तुझे पण वा. तर खरंच मी म्हणेल की कोकणात जन्म घ्यावा म्हणजे ही 7 जन्मांची पुण्याई आहे. थोडंसं जरा आता रोडवर कॉन्सन्ट्रेट करतो मी, कारण का थोडे पाऊस येत आहेत किंवा काही येत आहे तर ते थोडं एकदम प्रॉपरली बघूनच लीन मारावं लागेल. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त राईड करायला मिळाली पाहिजे आणि मेन घरच्यांनी परमिशन दिली तरच राईड करावी. म्हणजे कसं जगावं. मित्रांनो, या गोष्टीचा विचार करू नका तुम्ही एवढा. मी जर ते बोलतोय किंवा काय बोलतोय किंवा काय नाही बोलत आहे. भाऊ सावधान लिहिलेलं आहे तिथे पुढे, सावधान. आता मी गावात जातलं आहे पहिला. आता मी गावात जातलं आहे. पाऊस दिला आता कॅमेरा भिजतात. सध्या मी महाडमध्ये आहे. एक छोटासा रिफ्रेशमेंट ब्रेक नंतर आपण परत वळतो आहे आपल्या प्रवासाकडे. आणि गणपती बाप्पा मोरया. चलो. साडेदहा वाजलेत
आणि मी परशुराम गटामध्ये आता एवढं वॉटरफॉल आहे. व्ह्यू बघा. राजापूरच्या पुढे आलो आहे मी आणि माझं गावी जायला 2 रोड आहेत. एक तळेवरून आणि एक खारेपाटण करून. इथून मला 1 तास लागेल घरी पोचायला. And finally the wait is over. I'm entering my homeland, my heaven, my peace. माझ्या गावचं घर. घेतलेली सगळी मेहनत, केलेला सगळा प्रवास तेव्हाच सार्थकी लागतो जेव्हा फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतो. आणि तोच अनुभव मी घेतोय या एका क्षणात. दाखवतो तुम्हाला माझं घर. आणि आपण खास गणपतीसाठी मी राईड करून गणपतीसाठी आलो आहे. पाऊस एवढा वाढला आहे ना खरंच. आणि आता मी रेडी झालो आहे कारण का आमच्याकडे गणपती हरताल केलेलाच आणतात. देऊ कसं असा फटक्यात देईन बघ मी काय काय काय.
सचिन मागे बघा. हे कुठे चाललो सचिन? जरा सांग, जरा युट्यूब वर येणार आहे. हा त्यांच्याकडे जाऊ जा. सर्वांनी एकत्र राहायचं आहे, मस्त आरती करायची आहे व्यवस्थित, नंतर परत सेल्फी काढायची आहे आणि परत फोटो काढायचा. कोणाकडे आहे? तर अशा प्रकारे हा आजचा दिवस गेला सुद्धा. पहाटे सुरू झालेला हा प्रवास दुपारी संपला. ठरवलेल्या मुहूर्तावर बाप्पा घरी आले सुद्धा, पण बघितलं तर त्यांच्या येण्याआधीच त्यांच्या आगमनाच्या तयारीनेच घर आनंदाने भरून गेले होते. आज ह्या तयारीच्या गडबडीला, गोंधळाला कुठेतरी यश मिळालं. आज जर पप्पा आपल्यासोबत असते तर हीच मजा 100 पटीने वाढली असती. खरं तर मकराला खरी शोभा ही श्रींच्या मूर्तिरूपामुळेच येते, नाहीतर त्या मकरात काही ना काही कमतरता नेहमीच आम्हाला जाणवत होती. तर हा झाला आजचा आपला दिवस, आणि पुढे होणारी गंमत, धमाल, मस्ती तर अजूनच आवडेल अशी आहे. सो गाईज, स्टे ट्यून फॉर आवर पार्ट 2.